according to the 10 commandments, you can't worship other god than the living God. मी त्यांना असं उत्तर दिलं की 10 आज्ञांमध्ये असं बायबलच्या 10 आज्ञांमध्ये असं नाहीये की तुम्ही बायबलच्या देवालाही भजाल त्याचसोबत अन्य देवदेवतांनाही भजाल. हे काही शक्य नाही. At that time, the cost of those idols was in lakhs and lakhs of rupees. That was some 25 years back. 25 वर्ष आधी त्या मूर्त्यांची किंमत लाखो रुपयांची होती. And what they did, instead of destroying them or throwing before taking any drastic decision, they took the decision once and once for all. आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला. तो नेहमीसाठीचाच निर्णय त्यांचा ठरलेला आहे. And they actually put all the idols in 3 sackcloths full of 3 idols in 3 big sackcloths. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे जितके अन्य देवदेवतांचे मूर्त्या होत्या, काही सोन्या चांदीच्या देखील त्याच्यामध्ये, त्यांनी जेव्हा त्या जमा केल्या त्या 3 पोते भर होत्या. 3 पोते भर निघाल्या त्या. And then they threw those idols in Hussain Sagar. That is a big lake which joins the twin cities Sikandrabad and Hyderabad. आणि एका नदीमध्ये त्यांनी या मूर्ती तालाबामध्ये ह्या ज्या मूर्त्या होत्या त्या टाकून दिल्या. That was the biggest decision. आणि हे त्यांचं जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय होता. And because we never thought that they will take such decision in such a short time. आम्हाला वाटलं नाही की हे बंधू इतक्या लहान टाइम मध्ये एवढा मोठा निर्णय घेतील. But they took the decision because they were saved because of that testimony for Lord Jesus Christ. असा ते निर्णय का घेऊ शकले? कारण ते खऱ्या अर्थाने त्यांनी प्रभू येशूला स्वीकार केलेलं होतं आणि त्या साक्षीमुळे त्यांच्या जीवनात एक घटना घडली. त्या साक्षीमुळे त्यांनी प्रभू येशूला स्वीकार केलं होतं. And I still remember how powerful God is and how strongly He works in the mind of the people. मला आताही आठवतं ही घटना जिथे परमेश्वर किती अद्भुतरित्या लोकांच्या मनामध्ये काम करतात. And now that family is a blessed family. आणि आजच्या डेटमध्ये, आजच्या काळामध्ये ते कुटुंब एक आशीर्वादित असं कुटुंब आहे. And coming to the main sermon, we are meditating upon 3 points today. आज आपण 3 मुद्दे बघणार आहोत संदेशामध्ये. We all need periods of fresh beginning. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला अशी वेळ पाहिजे असते जिथे आपण एक फ्रेश सुरुवात करू शकू. And here the first point we are thinking of. पहिलाच मुद्दा असा आहे, हे शीर्षक आहे पहिल्या मुद्द्याचं आता जे आपण ऐकलं. We are involved with the worldly things very fast, and though we believe Lord Jesus Christ as personal Savior, we are still involved with the worldly affair, with the worldly things which God doesn't like. आपण जरी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझा वैयक्तिक तारणारा आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, तरी पण जगिक संसारामध्ये, जगिक गोष्टीमध्ये आपण जास्तच स्वतःला मिक्स करतो, जास्तच मिसळून जातो. Even though we have surrendered our life to Lord Jesus Christ, but still we continue to cling to our old ways.
जरी आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्वीकार केलेला आहे, तो वैयक्तिक तारणारा आणि उद्धारक आहे, तरी पण जगिक जी पद्धत आहे, जगिक जे रस्ते आहेत, त्या आपल्या जीवनामधून आपण संपूर्णपणे काढून टाकत नाही. But I still remember that my dearest friend M. Satyanarayana and his family, that they never looked back. पण मला आजही आठवतं की माझा प्रिय मित्र एम सत्यनारायण आणि त्याच्या कुटुंबाने परत मागं वळून पाहिलं नाही. They are worshiping the Lord. They are really in the service of God and bringing souls to Lord Jesus. आणि आजच्या डेटमध्ये माझे प्रिय मित्र प्रभू येशू ख्रिस्तावर भक्कम असा विश्वास ठेवतात आणि बऱ्याच जणांना प्रभूमध्ये येण्याला देखील ते प्रेरणा देतात. We should love Lord Jesus Christ and seek Him in our families. प्रभू येशू ख्रिस्तावर आपण संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये आपलं कुटुंब कसं राहायला पाहिजे, चाललं पाहिजे, ह्यासाठी आपण त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपण त्याच्याकडेच ह्या गोष्टी मागितल्या पाहिजे, विचारल्या पाहिजे. And coming to the second point, दुसऱ्या मुद्द्याकडे आपण a येऊया. truly saved person never forgets. ज्याचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने झालेला आहे, तो कधीच विसरत नाही. If we have once experienced deliverance, the salvation and salvation from sin, that experience will always remain special in our lives, in our hearts. जर आपण एकदा का खऱ्या अर्थाने आपला पुनर्जन्म पावलेलो आपण झालेलो आहोत, जर आपण तारण अनुभवलेला आहे, तर तो गोड अनुभव, जर आपलं डिलिव्हरन्स झालेला आहे, सुटकारा आपला झालेला आहे, तर आपण तो गोड अनुभव, तो अद्भुत अनुभव आपल्या जीवनामध्ये कधीच विसरत नाही, कारण तो आपल्यासाठी तो स्पेशल अनुभव ठरतो. The biblical doctrine or the biblical principle is that once saved, always saved. बिब्लिकल डॉक्ट्रिन अशी आहे की एकदा तारण पावलं म्हणजे नेहमीच तुम्ही तारलेले आहात. Is reflected in your factual life story, like the life story of Jacob and M. Satyanarayana. हे केव्हा खरं आहे? एकदा तुम्ही तारल्या गेले तर नेहमी तुमचं तारण परमनंट राहील. हे केव्हा सत्य आहे? या याकोबाच्या गोष्टीवरून ते सत्य आपण शिकतो आणि माझे प्रिय मित्र एम सत्यनारायणा ह्यांच्या उदाहरणावरून देखील आपण हे सत्य आपल्या जीवनामध्ये शिकत असतो. Jacob had been delivered by God at Bethel and he never forgot it that he is delivered by God at Bethel. परमेश्वराने याकोबाला बेथेल ह्या ठिकाणी एक अद्भुत अनुभव दिला, एक पर्सनल नातं, वैयक्तिक नातं त्याच्यासोबत प्रस्थापित झालं. खऱ्या अर्थाने त्याने जिवंत परमेश्वराला अनुभव केला आणि हा अनुभव याकोबाने कधीच आपल्या जीवनामध्ये विसरलेला नाही. Many a times he sinned, he was selfish, but the relationship with God was always there. बऱ्याचदा याकोबाने पाप केली, तो सेल्फिश राहिला, स्वतःचाच विचार करत राहिला, तो स्वार्थी राहिला, तरी पण परमेश्वराने त्याला कधीच सोडलं नाही. त्याचं नातं परमेश्वरासाठी कधीच संपलेलं नाही. There is no similarity about this in Old Testament as well as New Testament. आणि ह्या गोष्टीची समानता न जुन्या करारात पाहायला मिळते, न नव्या करारात आपल्याला पाहायला मिळते. And there is no comparison also between Old Testament and New Testament. जुना करार, नवा करार यामध्ये आपण तुलना करू शकत नाही ह्या संदर्भामध्ये. At Bethel, God delivered Jacob from fear and distress from his life. बेथेल ह्या ठिकाणी परमेश्वराने याकोबाच्या मनामध्ये जी भीती होती
ती भीती आणि दुर्दशा ह्यापासून त्याला सुटकारा दिला, मुक्तता दिली. At Calvary, God, the Son of God, Lord Jesus Christ, delivered us from sin and distress. कल्वरीच्या क्रूसावर देवाचा पुत्र प्रभू येशू ह्याने आपल्याला देखील मुक्तता दिलेली आहे, मोक्ष दिलेला आहे. कशापासून? तर भीतीपासून, पापापासून, दुर्दशेपासून. We need to come to Lord Jesus Christ at His feet and accept Him in a very sincere way, honest way, and saying, Lord Jesus Christ, You are my personal Savior. आणि म्हणून आपल्याला त्या क्रूसाच्या पायथ्याशी यायचं आहे आणि प्रभू येशूला प्रभू येशू तूच माझा वैयक्तिक तारणारा आहे असं म्हणून स्वीकार करायचं आहे, जेन्युइनली, खऱ्या अर्थाने, खऱ्यापणाने आणि त्याच इमानदारीने, एक शुद्ध मनाने. He is God of grace and mercy, and He always forgives those who are really come with repentance. जी व्यक्ती प्रभू येशूकडे येते खऱ्या मनाने पश्चाताप करून, त्यांच्यासाठी तो दयेचा आणि कृपेचा असा देव आहे. And He gives you strength to serve Him in your capacity. त्याचप्रमाणे तो आपल्याला शक्ती देतो आपल्या कॅपॅसिटीमध्ये त्याची सेवा करण्यासाठी. And third and last point we are learning today. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपण आजच्या संदेशाचा बघूया. For happiness, sin must be put away. आनंद प्राप्ती करण्यासाठी पाप जे आहे त्याला टाकून दिलंच पाहिजे. You can't have happiness and joy with sin in your life. आपल्या मनामध्ये आपण आनंद, उल्हास, उत्साह आणि त्याचसोबत पाप एकत्र आणू शकत नाही. एकत्र हे सर्व घेऊन आपण आनंदी राहू शकत नाही, उल्हासित राहू शकत नाही. Even though we are saved from the guilt of our iniquities by Christ's atoning sacrificial work at Calvary, the influence of worldliness is in forever present, and it is a present threat. जरी आपण क्रूसावरच्या प्रभू येशूला स्वीकारलेला आहे, जो आज जिवंत आहे, पुनरुत्थित आहे, त्या प्रभू येशूला जरी आपण स्वीकारलेला आहे, वैयक्तिक तारणारा जरी तो आपला आहे, तरी पण जगामध्ये जगिक गोष्टी ज्या आहेत ते नेहमी आपल्यासाठी, त्याचा प्रभाव नेहमी आपल्यासाठी एक डेंजर म्हणून राहतो. आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव जास्तीत जास्त पडत राहतो आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण बघतच आहोत. Jacob also was not personally influenced by idolatry when he was staying at Laban's family. प्रभू येशूने क्रूसावर जो त्याग केला, त्या त्यागामुळे आपली पापक्षमा झाली, आपले अपराध त्याने धुवून काढले, तरी देखील जगाचा प्रभाव आपल्यावर असतोच. आणि आपण इथे जेव्हा याकोबाचं उदाहरण पाहत आहोत, याकोब जेव्हा आपला मामा लाबान ह्याच्याकडे होता, त्याच्यावर जो प्रभाव झालेला होता मूर्तीपूजेचा, तो नव्हता. त्याच्यावर प्रभाव, तो मूर्तीपूजेचा प्रभाव नव्हता, पण तो प्रभाव लाबानाच्या घरामध्ये होता. In his family that influence was there. आणि लाबानाच्या घरामध्ये असल्यामुळे, लाबान याकोबाचा मामा आणि लाबानाच्या घरामध्ये मूर्तीपूजा असल्यामुळे, लाबानाच्या ज्या मुली, त्या याकोबाच्या ज्या बायका झाल्या, त्यांच्या जीवनामध्ये हा प्रभाव होता. And in many homes of the God servants, this condition is existing still.
बरेच जण जे आज देखील परमेश्वराचे जिवंत देवाचे सेवक आहेत, त्यांच्याही कुटुंबामध्ये असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. They try their best, they advise them often and often, but those family members don't listen to them, don't listen to the word of God. परमेश्वराचा जो सेवक असतो तो घडी घडी त्यांना सांगतो, घडी घडी त्यांना विनंती करतो, देवाचं वचन त्यांच्या पुढे ठेवतो, पण तरीही त्या देवाच्या वचनाचा, त्या देवाच्या सेवकाच्या सांगण्याचा त्याच्या कुटुंबावर तसा प्रभाव पडत नाही. But don't lose your courage, but tell them often about the anger of God. आपण आपले धीर सोडू नका, तर आपल्या कुटुंबाला प्रत्येक वेळेस दरवेळेस देवाचं वचन सांगतच राहा. Like Jacob was told to go back to his original place of faith, Bethel. आणि इथे आपण बघतो की परमेश्वराने याकोबाला त्याच्या विश्वासाची जी सुरुवात झाली होती बेथेल या ठिकाणी, तिथे परत जायला सांगितलं. We need to go back to the Bethel experience and secure fresh motivation for us as well as our family members. त्याचप्रमाणे आपल्याला देखील याकोबाप्रमाणेच देखील आपल्याला देखील त्या बेथेल ठिकाणी, त्या मूळ ठिकाणी जिथे आपल्याला विश्वास मिळाला, प्रभू येशू मिळाले, तिथे आपल्याला जायचं आहे आणि परत एकदा आपला ॲफर्मेटिव्ह सकारात्मक जे आपल्याला आपण प्रभू परमेश्वराला सकारात्मक उत्तर दिलं, ते परत एकदा सकारात्मक उत्तर त्याला दिलंच पाहिजे. We need to clean out the cobwebs and take out just go for the motivation from our God the Father and Lord Jesus Christ. आपल्या जीवनातले जाळे आपण स्वच्छ करून परत एकदा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या परमेश्वराकडे, आपल्या बापाकडे, प्रभू येशूकडे जायचं आहे आणि त्याच्याच कडून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. And here we see what God has done to Jacob in the verse 10 of 35th chapter. परमेश्वराने याकोबासंगती काय केलं हे उत्पत्तीचे पुस्तक 35 आणि 10व्या वचनामध्ये आपण बघतो. And God said unto him, Thy name is Jacob, the name shall not be called any more Jacob, but Israel shall be the name, and he called his name Israel. वाचते मी उत्पत्ती 35 आणि 10. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण इतपर तुला याकोब म्हणणार नाही, तर तुला इस्रायल हे नाव प्राप्त होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. And here we see his life turned to a new direction. Jacob's life turned to a new direction. आपण इकडे बघतो याकोबाचं जीवन एक नव्या दिशेने लागलं. And here we see God, when we really go back to clean ourselves, renew ourselves to Bethel. He gives us new name, new direction to our lives. जेव्हा आपण परमेश्वराने जसं आपल्याला सांगितलेलं आहे, या केसमध्ये याकोबाला सांगितलं, आपल्यालाही जेव्हा तो सांगतो की तुम्ही वापस परत एकदा बेथेलला जा. का जा? कारण तुम्हाला नवीन सुरुवात करायची गरज आहे. तर तेव्हा परमेश्वर आपल्याला एक नवीन नाव देतो, नवीन शक्ती देतो. Again going back to these 3 points. परत एकदा 3 मुद्दे आपण रिपीट करतो आपल्यासाठी. First is we all need periods of fresh beginning. पहिला मुद्दा असा आपण पाहिलेला आहे की एक नवी सुरुवात परत एकदा करायसाठी आपल्याला परत ती वेळ लागते. Second point is a truly saved person never forgets the life of his first experience.
दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे की असा व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थाने तारण प्राप्त केलेला आहे, तारणाचा अनुभव केलेला आहे, तो त्याचा अनुभव, त्याचं जे जीवन आहे, त्या अनुभवाचं जे जीवन आहे तो कधीच विसरत नाही. Third and final point is for happiness, for having the joy of Lord Jesus Christ and having the joy of salvation, sin must be put away, sin must be eradicated from your life. तिसरा मुद्दा आपण असा पाहिला, आपल्या जीवनामध्ये आनंद उल्हास येण्यासाठी, तारणाचा आनंद अनुभवण्यासाठी जे आपल्या जीवनामधलं पाप असतं ते आपण घालवलंच पाहिजे. Do you need the Bethel experience? आणि एक प्रश्न मला आपल्याला विचारू द्या, बेथेलचा अनुभव आपल्याला पाहिजे आहे काय? Do you really want to change the direction of your life? आपलं जीवन ज्या दिशेने चाललेलं आहे ती दिशा आपल्याला बदलायची आहे काय? You really want to change it genuinely for the sake of Lord Jesus Christ? खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची दिशा आपल्याला प्रभू येशूसाठी बदलायची आहे काय? Do you want to get back to the joy and happiness of the first experience of salvation, when you had that joy and happiness in a bulk? जेव्हा आपण पहिल्यांदा तारणाचा अनुभव पुरेपूर घेतलेला, आपलं मन उल्हासित झालं, आनंदित झालं, तो अनुभव परत एकदा आपल्याला घ्यायचा आहे का? परत त्या अनुभवाकडे आपल्याला जायचं आहे का? Why not spend some time meditating upon this year, this last Sunday of January 2021? मग आपण असं करूया की आपला जो अनुभव आहे तो अनुभव परत, त्या अनुभवाकडे परत आपण वळूया, परत त्या सर्व गोष्टी, जो आनंद आपण अनुभवलेला आहे त्याचा आपण विचार करूया, त्याच्यावर आपण मनन चिंतन करूया. Reaffirm your faith in Lord Jesus Christ and take a new turn in your life for the service of Lord Jesus Christ on this 5th Sunday of January 2021. जो आपण प्रभू येशू ख्रिस्ताला सकारात्मक उत्तर दिलं त्याला परत एकदा सकारात्मक करूया आणि त्याच्या सेवेमध्ये आपण लागूया, परत एकदा त्याच्याकडे जाऊया, आपलं नाविन्यीकरण आपण करूया, आज करूया जानेवारीच्या 5व्या संडे 2021 मध्ये. May God give you strength, may God give you that same joy when you experience that first joy and happiness on your the day of acceptance of Lord Jesus Christ. प्रभू येशूला ज्या दिवशी आपण स्वीकारलं त्या दिवशी जो आपला आनंद, आपला उल्हास, आपल्या मनामध्ये किती स्वर्ग होता तो परत एकदा आपण अनुभवूया, जेव्हा आपण यावर मनन चिंतन करू, वापस आपलं नाविन्यीकरण करू आणि वापस आपल्या बेथेलाला आपण जाऊ. May He renew you with the new strength and new zeal, zest, and cherish you for His service. आणि तो आपल्याला सर्व गोष्टीने परिपूर्ण करो, नवीन उल्हास, उत्साह, आनंद, नवीन आपलं तारण आणि नाविन्य एक आपल्या जीवनामध्ये आणि त्या सेवा करण्यासाठी तो आपल्याला नवीन शक्ती देऊ. And we have sung one song here in English, nearer God to thee, in Marathi from Upasana Sangeet, ye ude jawali. Listen to that song also very carefully. उपासना संगीत मधून येऊ दे जवळी, आणि तेच गाणं मी इंग्रजीमध्ये गायलेले आहे, नियरर माय गॉड टू दी. ते गाणंही आपण वेगळा व्हिडिओ आहे गाण्याचा, ते ऐकूया. You will get that new zest, new zeal, new enthusiasm to serve Him so beautifully and dedicatedly. संदर्भ असा आहे हा संदेश, आणि ते गाणं देखील ह्याच संदेशावर आधारित आहे.
याकोबाचं गाणं आहे ते, आणि म्हणून आपण ऐका आणि नवीन उल्हास उत्साह आपल्या मनामध्ये भरूया, एक नाविन्यीकरण आपल्यामध्ये भरूया. May God bless you abundantly with His choicest blessings. निवडक आशीर्वादाने परमेश्वर आपल्या सर्वांवर भरपूर आशीर्वाद पाठवो.